एक एक दोन दोन तास चालायला जाते आणि त्या चालण्याचा काहीही फायदा होत नाहीये, नुसतं जाते म्हणून जाते. जर तुमच्या शरीरामध्ये अशा तुम्हाला गोष्टी समजत असतील की अरे यार इतकं चालते पण त्याचा काहीच फायदा होत नाहीये, तर तुमचं चालून टाइम वेस्ट करणं आहे. तर ते चालणं तुम्ही सोडून द्या आणि 5 मिनिटं मी तुम्हाला आज अशा प्रॅक्टिस दाखवते. 5 ते 10 मिनिटं जर तुम्ही या प्रॅक्टिस केल्या ना, तुम्हाला ते 2-2 तास तुमचे वेस्ट घालवण्यापेक्षा तुम्ही इथे 10 मिनिटं घालवा. इतका चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल. तुमचं शरीर तर बारीक होणारच आहे, पण याच्यासोबत तुम्ही दिवसभर फ्रेश राहणार, तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आणि तुम्ही सुंदर दिसायला लागणार. 10 मिनिटाच्या प्रॅक्टिस 10 दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होणार. 2-3 महिने झाले चालताय कंटिन्यू, बारीक होण्यासाठी आणि फायदा भेटत नाही ना, तर आजच्या प्रॅक्टिस करा, बघा कसा रिझल्ट भेटतो. नक्कीच करा, खूप सोप्या आहेत. असंही आता पाऊस बाहेर चालू झालेला आहे, तर बाहेर चालायला जाणं शक्य नाहीये. ज्यांना जास्त आवडतं ना चालायला जायला, त्यांच्यासाठी आता बाहेर पाऊस आहे म्हटल्यावर प्रश्न पडतोय, अरे आता कसं करायचं, चालायला जायचं कसं करायचं, फ्रेश वाटतं असं वाटतं. तर ते जर तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही या प्रॅक्टिस पण करू शकता आणि वयाचं बंधन नाही, कोणीही करू शकतात या प्रॅक्टिस. सिंपल आहे, काहीच वेगळं नाही करायचंय, कुठं उत्तल बुत्तल पण नाही करायची. ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे सिंपल 1 पायाच्या अंगुठ्याला खाली लॉक करायचं. जसं आपण चालताना थोडंसं आपल्या पायावरती पूर्ण पंजांवरती टाकेवरती प्रेशर येतं, तशी स्टेप तुम्हाला इथे भेटणार आहे करायला. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पोझिशन मध्ये यायचं, पायामध्ये अंतर इतकं आणि इथे दोन्ही हाताला 1 2 वरती किक मारायची आणि मागे देखील. जसं आपण चालताना धावताना बॉडी कशी आपली एकदम स्प्रेड होते तसं आपल्याला इथे फील झालं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ट्विस्ट करायचं, अपोजिट पायाला सेम पोझिशन झाली पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इतकं छान वाटतं ना या प्रॅक्टिस करून. आता नेक्स्ट प्रॅक्टिस, ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे इतकं अंतर जमत असेल तर या पोझिशन मध्ये जंप करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला हे जमत नाहीये तर तुम्ही ऍटलीस्ट ही पोझिशन करायची. या पोझिशन मध्ये यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन पुढे करायचंय पण या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इतक्या सोप्या प्रॅक्टिस आहेत. इतक्या सोप्या प्रॅक्टिस करूनच माझ्या बॉडीतनं घाम निघायला लागलेला आहे. 10चे 20चेच राऊंड घेऊन तुम्ही ऍटलीस्ट 50चे 60चे 100चे असे काउंटिंग करायची, तेव्हा अजून चांगला रिझल्ट येतो. याच्यासोबत जर थोडं खाण्यापिण्यावरती जरी कंट्रोल केलं ना, डबलने रिझल्ट भेटतो. आता नेक्स्ट प्रॅक्टिस, या पोझिशन मध्ये जायचं, हलकस पायामध्ये अंतर आणि इथे 1 क्रॉस मध्ये 2 पूर्ण बॉडीवरती, पूर्ण खालच्या पोटावरती, मोरच्या पोटावरती, ब्रेस्ट, हात, मांड्यांवरती पूर्ण प्रेशर येते एवढ्या सोप्या स्टेपनी. 5 फक्त इथे असं नाही करायचं, काहीच फायदा नाही करून, ठीक आहे.
हे अल्बो स्ट्रेट ठेवायचे, तेव्हा चांगला रिझल्ट येतो. 1 2 3 4 5 खाली आपल्या पायाच्या बोटाला लॉक करायचं. 6 जेव्हा पाय मागे जात. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता या पोझिशन मध्ये एका जागेवरती उभं राहून आपल्या हिप्सला आपले पायाची टाक लॉक झाली पाहिजे. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता इथे याच्यासोबत एक प्रॅक्टिस करायची. सेम प्रॅक्टिस, फक्त हाताला वरती न्यायचं, पण इथे पायाला क्रॉस मध्ये टच करायचं मागे. या पोझिशन मध्ये गेलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. मी प्रत्येक 20चा 10चा राऊंड घेतलेला आहे, व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून. तुम्ही ॲटलिस्ट 60चा किंवा 100चा घेतला तरी खूप जास्त फायदा भेटेल. परत सांगते, हे बघा, ह्या प्रॅक्टिस करतोय, छान कॅलरीज बर्न होतात इथे आणि मस्त हलकं फ्रेश पण वाटतं. नुसतं या गोष्टीवरती अवलंबून न राहता अजून थोडंसं डाएटवरती जर फोकस केलं, जसं खाण्यापिण्यावरती पहिले सांगितलं, डबलनी रिझल्ट येतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, ज्यामध्ये पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.